तर विधानसभेतील महायुतीला मिळालेलं यश हे लाडक्या बहिणींमुळे नाही तर साधू संतांमुळे मिळालंय असं वक्तव्य नरेंद्र महाराजांनी केलंय। आम्ही सगळ्या साधू संतांनी हिंदू समाजातील लोकांना जागृत केलं। अजितदादांना पण याची खात्री नव्हती की माझ्या 10 ते 12 पेक्षा जास्त जागा येतील, ते चित्र आम्ही बदललं। विधानसभा निवडणुकीतलं यश हे त्यांच्या योजनेचं फलित असल्याचं शिंदेंना वाटतं, पण तसं नसल्याचा दावा नरेंद्र महाराजांनी केलाय। राजकीय लोक जो आमचा आवाज दाबून टाकतात त्याला घाबरून चालणार नाही की राजकीय उलथापालथ करणं गरजेचं आहे। आमच्या हिंदूंचं रक्षण केलं नाही तर आम्ही तुम्हाला खुर्चीवरनं खेचू शकतो, हा आजच्या जनतेनं राजकीय लोकांपर्यंत संदेश पोहोचवला पाहिजे। या विधानसभेच्या इलेक्शनमध्ये लोकसभेचं जे इलेक्शन होतं त्यावेळी चित्र वेगळं झालं, परंतु या विधानसभेच्या इलेक्शनमध्ये जे चित्र झालेलं आहे ते संघ आणि आम्ही सर्व साधू संतांनी चित्र बदललेलं आहे। हे काही म्हणत की लाडकी बहीण योजना वगैरे, तर त्याचा मुळीच परिणाम नाही आहे। हा परिणाम जो आहे तो आमच्या साधू संतांचा परिणाम आहे। आम्ही सर्व साधू संतांनी हिंदू धर्मातील लोकांना जागृत केलं की आत्ता ही गरज आहे, काळाची गरज आहे, जागृत व्हा, आणि त्याचं हे चित्र दिसतंय।